नमस्कार मंडळी, ज्योतिष लिटल वर्ल्ड मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या ज्योतिष लिटल वर्ल्डच्या YouTube चॅनलच्या प्रवासातीलही सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आजपर्यंत तुम्ही फक्त माझा आवाज ऐकत होता, माझे विचार ऐकत होता। आज मी पहिल्यांदाच तुमच्या समोर फेस दाखवून आलेली आहे, कारण आज मी खूप खुश आहे। त्याचं कारणही तसंच आहे। माझं ज्योतिष लिटल वर्ल्ड हे चॅनल पूर्णपणे मॉनिटाईज झालेलं आहे। 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम हा टप्पा गाठणे माझ्यासाठी, एका गृहिणीसाठी हे सोपं नव्हतं। तर आज मी तुम्हाला माझं चॅनल काढल्यापासून ते आता मॉनिटाईज होण्यापर्यंत मी कोणकोणत्या अडचणीतून गेले, काय काय स्ट्रगल केला, हे सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे YouTube चॅनल काढायचं कसं, कोणत्या विषयावर काढायचं, काय करायचं, या गोष्टीची माझ्या डोक्यात काहीही कल्पना नव्हती। काय करायचं, कसं करायचं हे मला काही माहित नव्हतं। मग मी इंटरनेटवर सर्च केलं की YouTube चॅनल काढायचं कसं, YouTubeवर सर्च केलं। ते बघत बघत मी ठरवलं की हा आता आपण मोटिवेशन चॅनल काढू, जे माझ्या मनात येईल तसं, इकडून तिकडून ज्या गोष्टी बाहेर घडत आहेत त्या सगळ्यावरून मी विचार केला की आपण मोटिवेशन चॅनल काढू। मग त्यावेळी माझ्या मिस्टरांनी मला खूप मदत केली। त्यावेळेला माझ्याकडे साधा मोबाईलही नव्हता, लॅपटॉप नव्हता, काही नव्हतं। मग मी माझ्या मिस्टरांना माझ्या मनातलं सांगितलं की मला YouTube चॅनल काढायचं आहे आणि मला एक मोबाईलची गरज आहे। तर त्यांनी मला मोबाईल घेऊन दिला। मग मोबाईल घेऊन दिल्यावर मी 1-2 दिवसातच YouTube चॅनल काढलं। मला तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं खूप खूप आभार मानायचं आहे, कारण तुमच्या मदतीनेच आज मी इथपर्यंत पोहोचलेले आहे आणि माझं चॅनल खूप चांगलं चालत आहे। तर पहिल्यांदा माझ्यासाठी खूप मोठं टार्गेट होतं की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचं होतं। एक चॅलेंज होतं माझ्यासाठी। पण मी ज्यावेळी माझा पहिला व्हिडिओ मी टाकला त्यावेळेला त्यावर फक्त 30 ते 40 व्ह्यूज आले होते। त्यामुळे खूप मी निराश झाले। मला वाटायचं की काय आहे, एवढं मी मेहनत केली आणि फक्त एवढेच व्ह्यूज आले। मग सबस्क्रायबर पण येत नव्हते। मग मी शॉर्ट्स टाकायला चालू केले। शॉर्ट्स टाकल्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढू लागले आणि कुठेतरी एक थोडीशी कॉन्फिडन्स माझ्या मनात आला। युट्यूबचा क्रायटेरिया काय आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम हे लॉंग व्हिडिओसाठी, आणि 1000 सबस्क्रायबर आणि 1 लाख व्ह्यूज हे शॉर्ट्स व्हिडिओसाठी होते। पण शॉर्ट्स टाकून मला तेवढे व्ह्यूज येत नव्हते, म्हणून मी लॉंग व्हिडिओ बनवायला चालू केलं। त्यात पण मी पहिले 3 महिने खूप स्ट्रगल केला। मी रेग्युलरली व्हिडिओ टाकायचे, पण माझ्या व्हिडिओला साधारण 20-30 असेच व्ह्यूज यायचे आणि त्यामुळे माझे फक्त पहिल्या महिन्यात 10 तासच कंप्लीट झाले होते। मग मी अक्षरशः कॅल्क्युलेटरवर हिशोब केला की एका महिन्यात माझे जर 10 तास कंप्लीट होते तर माझे 4000 तास कंप्लीट व्हायला किती दिवस लागतील आणि मग माझं चॅनल कधी मॉनिटाईज व्हायचं। ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचारच करू शकत नाही की मी पहिल्या महिन्यात फक्त माझे 10 तासच कंप्लीट झाले होते। एका मोमेंटला मला असं वाटलं की जाऊन देता, सोडून देऊ, माझ्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीत, मग एवढी मेहनत करून काय उपयोग, असं वाटायला लागलं। पण ज्यावेळी मी दुसऱ्या YouTube क्रिएटरचे व्हिडिओ बघायचे त्यावेळी परत मनात वाटायचं की नाही, आपण अजून एकदा प्रयत्न करूया आणि हार मानायची नाही, एवढं मात्र मी मनात ठरवलं आणि मी व्हिडिओ बनवत गेले। कुठंतरी माझा एक व्हिडिओ चालला, त्याला 3 ते 4000 व्ह्यूज आले, त्यामध्ये माझे सबस्क्रायबर वाढले, वॉच टाइम वाढलं आणि मनात एक कॉन्फिडन्स आला की नाही, आता मात्र होऊ शकतं, अजून थोडीशी मेहनत केली तर नक्कीच होऊ शकतं। त्यामध्ये माझ्या मिस्टरांनी मला खूप मदत केली, प्रोत्साहन दिलं। माझा 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं सगळं आवरून, घरातली सगळी कामं आवरून हे सगळं करायला मला साधारण 2 ते 3 तासच दुपारचा वेळ मिळायचा। त्यामध्येच मी रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, थंबनेल बनवायचं असेल, हे सगळ्या गोष्टी मी त्यामध्येच करायला लागले। पहिल्यांदा मला एक व्हिडिओ बनवायला 1 आठवडा लागायचा। घर, संसार, मुलगा सगळं बघत मला व्हिडिओ बनवायला 1 आठवडा लागायचा। पण जेव्हा माझे फक्त 10 तास कंप्लीट झाले तर मला वाटलं की ह्या वेगाने तर माझं काहीच होणार नाहीये, म्हणून मी ठरवलं की आपल्याला आठवड्यातून 2 तरी व्हिडिओ टाकायलाच पाहिजे। मग मी सोमवारी आणि गुरुवारी व्हिडिओ टाकायला चालू केलं आणि त्यानंतर माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला।
त्या व्हिडिओलाच माझे 70 ते 80,000 व्ह्यूज आले आणि माझे 4,000 तासांचा वॉच टाइम कंप्लीट झाला आणि त्या व्हिडिओनेच मला 700 ते 800 सबस्क्रायबर मिळवून दिले आणि माझं मॉनिटायझेशनचं टार्गेट कंप्लीट झालं. आणि मग तो दिवस आला जेव्हा मी युट्यूब स्टुडिओ ऍप मध्ये अर्न टॅबवर बघितलं की यू आर अ युट्यूब पार्टनर. तो क्षण माझ्यासाठी शब्दात सांगता येणार नाही. मी लगेच माझ्या मिस्टरांना सांगितलं, तो स्क्रीन दाखवला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला असं वाटलं की माझ्या एवढ्या महिन्यांच्या कष्टाचं चीज झालं. आज हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मुख्य उद्देश फक्त माझा आनंद दाखवणे नाहीये, तर माझ्या सगळ्या गृहिणी मैत्रिणींना एक प्रेरणा देणे हा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर एक गृहिणी असून मी करू शकते तर तुम्हीही नक्कीच करू शकता. फक्त प्रयत्न करा आणि कधीच हार मानू नका. मलाही काहीच येत नव्हतं. मी पण दुसऱ्या युट्यूब क्रिएटर्सचं बघत बघतच शिकलेले आहे. स्टार्टिंगला थोडंफार स्ट्रगल तर करावंच लागणार आहे. त्यामुळे कधीच हार मानू नका आणि असं म्हणू नका की मला घरी खूप काम असतं, मला घर संसार सांभाळून हे करणं अशक्य आहे, असं अजिबात म्हणू नका. वेळ हा कुणाकडेच नसतो मैत्रिणींनो. वेळ हा काढावा लागतो. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा. स्वतःच्या स्वप्नांना पंख द्या. या पूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाची, विशेषतः माझ्या मिस्टरांची मला खूप साथ लाभली. परत एकदा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभारी आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओना लाईक केलं नसतं, कमेंट केली नसती तर माझा उत्साह एवढा वाढलाच नसता आणि आज मी इथपर्यंत पोहोचूच शकले नसते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, आनंद राहा. धन्यवाद.